बुलेटिन लोकमत सकाळचे 7 वाजता आहेत आणि या बुलेटिनमध्ये आपण पावसासंदर्भातल्या बातम्या बघूयात। मागच्या जवळपास 15 दिवस उसंत घेतलेल्या मान्सूनचा महाराष्ट्रातला जोर वाढलेला आहे। काल संध्याकाळपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय। हवामान खात्यानं संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा दिलाय। मुंबई शहर आणि उपनगरात पुढच्या 48 तास गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। त्यासोबत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय। तर मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रमुख राज्यमार्ग असलेल्या खेड दापोली मार्गावरती पाणी आलंय। खेड शहरातील एकविरा नगर परिसरात मुख्य रस्त्यावरती नारंगी नदीच्या पुराचं पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्यांचा संपर्क या पुराच्या पाण्यामुळे तुटला। या मार्गावरती जाणाऱ्या एसटी बसेस तसंच सर्व वाहनं रात्रभर त्यामुळे अडकून पडली। पावसामुळे तिकडचं जनजीवन विस्कळीत झालंय। आता पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। मंडणगड शहरातील नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय। महाड आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे तुळशी घाटात दरड कोसळण्याचा धोका वाढलाय। सध्या तुळशी घाट हा वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। गुहागर तालुक्यात पावसानं थैमान घातलं असून सर्वत्र पाणीच पाणी झालंय। नव्यानं बांधलेले रस्ते उखडून निघालेत। पावसाचा जोर ओसरला असला तरी रस्ते वाहून गेल्यामुळे दळणवळणाच्या साधनांवरती मोठा परिणाम झालाय। दिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्यातनं वाट काढताना त्रास सहन करावा लागतोय। डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस झाला। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यावरती देखील गुडघ्यावरती पाणी साचले। गुडघाभर पाणी साचल्यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि महापालिकेनं केलेल्या नालेसफाईच्या दाव्यावरतीच या पावसानं प्रश्नचिन्ह निर्माण केलं। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेड परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। यावेळी झाडावरती वीज कोसळून एका माकडाचा मृत्यू झाला तर एक माकड गंभीर जखमी झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली। त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। गुहागर तालुक्यात पावसानं कहर केला असून पालशेत बाजारपेठेला नदीचं स्वरूप आलंय। पालशेत इथल्या खारीवाड्यामध्ये पाणी शिरलं असून 70 ते 80 घरं पाण्याखाली गेली होती। गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे लोकांना आधीच बाहेर काढण्यात यश आल्यानं जीवितहानी टळली। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या सरी बरसल्यात तर दक्षिण रायगडातील गोरेगाव परिसरातील मुकुंदनगर आणि वावेगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला। या पावसानं गावातील गटारं, शेतात, रस्त्यावरती सखल भागात पाणी साचून फुटभर पाणी रस्त्यावरून वाहत होतं तर काही ग्रामस्थांच्या घरात हे पाणी शिरल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळी बागेचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। खेड दापोली मुख्य मार्गावरील पर्यायी मार्गावरनं पाणी वाहत असल्यामुळे मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। दापोलीमधील कुडावळ इथे रहदारीसाठी बांधलेली मोरी पाण्यात वाहून गेली आहे। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं। घटनास्थळी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाची 2 वाहनं दाखल झाली आहेत। झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघोलीमध्ये एक दुचाकीस्वार पावसात वाहून जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। हा व्हिडिओ वाघोलीतील केसनन फाट्यावरचा असल्याची माहिती मिळाली आहे। नाशिकच्या येवल्यात मुसळधार पावसानं सलग 3ऱ्या दिवशी हजेरी लावली। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीच्या संकटाची चिंता व्यक्त केली आहे। चिपळूणमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। शेतीसाठी पाऊस चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकतर आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान 16 जूनपर्यंत पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। सिल्लोड तालुक्यात वीज पडून 3 नागरिकांचा 4 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत। सारोळा इथे 2 भावांचा तर मोढा इथे एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला।
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या केळी बागांच्या नुकसानीची पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कॅबिनेट बैठकीत पाठपुरावा करू असं आश्वासन पालकमंत्री अतुल सावेंनी दिलं। पुणे जिल्ह्याला आज देखील हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय पावसाचा। त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस घाट विभागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा कमालीचा घटला असून तो अवघा 9% आलाय। त्यामुळे मुंबईकरांना आजपासून राज्य सरकारच्या वैतरणा आणि भातसा या तलावातील राखीव पाणीसाठा पुरवला जाणार आहे। यामध्ये वैतरणा तलावातून 68,000 दशलक्ष लिटर तर भातसामधनं 1,13,000 दशलक्ष लिटर पाणी वापरलं जाणार आहे। तुम्ही माझे शिवसैनिक आहात की घोसाळकरांचे, असा सवाल उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत दहिसरच्या शिवसैनिकांना सवाल केला। मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंनी विनोद आणि तेजस्विनी घोसाळकरांचे अपरोक्ष त्यांच्या वॉर्डातील शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांना बैठकीसाठी बोलावलं होतं। या बैठकीत तेजस्वी घोसाळकर यांच्या नाराजीबाबत पदाधिकाऱ्यांकडून मत जाणून घेण्यात आलं। उबाठाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांच्याकडून नागपुरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। पालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या। नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांवरती तयारी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या। एक महत्त्वाची बातमी बघूयात। कोण कोणाला कशासाठी भेटतंय ते माहिती नाही, आम्हाला साथ आली त्याला आम्ही प्रतिसाद दिला। जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच व्हायला पाहिजे, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसेचे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या ताज हॉटेलमधल्या भेटीवरती प्रतिक्रिया दिली। कोण कोणाशी भेटतंय काय बोलतंय हे आम्हाला माहिती नाहीये। आमचं मत स्पष्ट आहे, जे महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणं गरजेचं आहे। मराठी माणसाच्या हितासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, आम्ही तर साधला प्रतिसाद दिला होता। पुढचं आहे महाराष्ट्र बघत आहे। पण प्रस्ताव नेमका कुणी द्यावा म्हणजे बघा, मला आता जायचं नाही, हे टेक्निकल गोष्टी आहेत, कोणी काय कधी कसं। एक महत्वाचं आहे, तुम्हाला एवढंच सांगतो, जे महाराष्ट्राच्या मनात असेल तसं आम्ही वागायला तयार आहोत। प्रतिसाद देत नाही तसं काही घडतंय का? त्याच्यावर मला काहीच आता वक्तव्य करायचं नाही। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मांगूळ, झनक, केशवनगर आणि देगाव या वीज उपकेंद्रांवरनं 35 गावांना होणारा वीज पुरवठा 2 दिवसांपासून खंडित असल्यामुळे हजारो ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी वीज उपकेंद्रावरती धडक दिली। यावेळी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। पुण्यातलं केईएम हॉस्पिटल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। पुणे पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडनं मेलवरनं ही धमकी आली। या प्रकरणी पुणे पोलिसांकडनं तपास सुरू आहे। नवी मुंबईत मोठ्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी देणारा नगररचना विभाग, प्रभावी असणारे मलनिस्सारण खातं आणि तसंच स्थापत्य विभागात मोक्याच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी प्रशासकीय प्रमुखांवरती वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात असल्याची चर्चा सुरू असते। यासाठी पालिका आयुक्तांनी लेखी परीक्षांचा उपाय काढलाय। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख नीट परीक्षा उत्तीर्ण झाली। वैभवीला नीटच्या परीक्षेत 147 गुण मिळाले।